रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. बाहेर थंडी आपल्याला जाणवेल अशी पडो न पडो, पण आपल्या स्किनला ती सगळ्यात आधी जाणवते आणि स्किनवरती लगेचच आपल्याला व्हाईट कलरच्या रेषा उमटलेल्या दिसतात, अंग कुठंतरी अगदी ड्राय पडलेलं दिसतंय आणि त्याआधी सगळ्यात पहिलं ज्या गोष्टीवरती इफेक्ट होतो थंडीचा तो म्हणजे आपले ओठ. आपल्या शरीराचा खूप जास्त नाजूक भाग असतात, नाही का? ग्लॅमर पॉडच्या या भागामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आकांक्षा सोबत आहात तुम्ही आणि आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. एकतर थंडीचे दिवस म्हटलं की स्किन जी आहे, आपली त्वचा जी आहे ती उलायला सुरुवात होतेच. बाहेर कितीही थंडी असू द्यात नसू द्यात, दिवाळीच्या आधीपासनं आपल्याला जाणवायला लागलंय की आता थोडंसं ड्रायनेस आलाय. चेहऱ्यावरती असेल, फेस वॉश करून आलं की ड्राय वाटायला लागलाय फेस, थोडंसं अंग जे आहे ते ड्राय पडायला लागले, पाय तर म्हणजे अगदी भेगा दिसायलाच लागल्यात. वाटतं ना असं? पूर्ण शरीराची काळजी या हिवाळ्यामध्ये आपण घेतलीच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील, आपले काही नेहमीचे घेतलेले किराण्यात भरतो तसे काही घेऊन ठेवलेले वॅसलीन सारखे प्रोडक्ट्स असतील, किंवा पर्टिक्युलरली काही गोष्टींसाठी वापरले जाणारे प्रोडक्ट्स. जसे आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे ओठांच्या काळजीबद्दल. म्हणजे हात उरलेले आहेत, अंग उरलेलं आहे, पाय उरलेले आहेत, हे सगळं असलं तरी सुद्धा ओठ उरल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो. ते म्हणजे खाताना तिखट खूप लागतं, ओठ जेव्हा ड्राय पडतात त्यातनं रक्त येतं, काही जणांचे एवढे जास्त ड्राय लिप्स झालेले असतात आणि ओठ उरल्यानंतर बोलता सुद्धा येत नाही व्यवस्थित. सो सगळ्यात आधी आत्तापासनं अगदी थंडीची चाहूल लागलेली आहे, इथपासूनच ओठांची काळजी घ्यायला सुरुवात करायची. आता ती कशा पद्धतीने करायची, पॉइंट बाय पॉइंट आपण बघूयात आजच्या आपल्या ग्लॅमर पॉडच्या एपिसोडमध्ये की थंडीमध्ये लिप्स केअर कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही मार्केटमधनं कितीही महागडे ओठांसाठीचे प्रोडक्ट्स घेऊन या. लिप बाम आहेत, लिप चॅपस्टिक्स असतील किंवा ग्लॉस असतील, बीजवॅक्सचे लिप बाम असतील, SPFचे असतील, लिप मास्क असतील, 1760 प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेतच. हो ना, माहिती आहेत आपल्याला हे सगळे प्रोडक्ट माहिती आहेत, पण त्या प्रोडक्टचा वापर, त्याचा उपयोग, त्याचं बेनिफिट आपल्या ओठांना व्हावा यासाठी काही बेसिक प्रोसिजर्स करण्याची गरज खूप जास्त असते. सगळ्यात आधी तर कुठलंही प्रोडक्ट आपल्या ओठांवरती लावण्याआधी ओठांवरची जी ऑलरेडी डेड स्किन आहे ती काढून टाकणं गरजेचं आहे, नाही का? म्हणजे जे काही प्रोडक्ट आपण लावतोय ते सगळंच्या सगळं त्या डेड स्किनवरच लावतोय असं व्हायला नको. मग कितीही महागडं प्रोडक्ट आपण आणलं आणि त्याचा उपयोगच झाला नाही असं होईल, हो ना? सो सगळ्यात आधी आपल्या या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप ओठ उलायच्या आधीपासूनच करायची ही जी स्टेप आहे ती म्हणजे ओठांसाठीचे काही स्क्रब्स मार्केटमध्ये मिळतात, ते तुम्ही सगळ्यात आधी घेऊन येऊ शकता. त्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील तर घरच्या घरी सुद्धा स्क्रब्स कसे बनवायचे तेही मी सांगते थोड्या वेळामध्ये. सो सगळ्यात आधी ओठांची जी डेड स्किन आहे ते काढणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतरच आपल्या ओठांवरती कुठल्याही प्रोडक्ट्सचा फायदा होणार आहे, त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. सो या ठिकाणी आलाय आपला दुसरा मुद्दा, तो म्हणजे ओठांचं स्क्रब कशा पद्धतीनं करायचं. मार्केटमध्ये मिळणारे आणून तुम्ही करूच शकता, पण घरच्या घरी सुद्धा करायचं असेल तर आपल्या हातामध्ये बारीक साखर थोडीशी घ्यायची, अर्धा चमचाभर, त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मध. साखर जर का जाड असेल तर त्याला मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्या. पावडर करायचं नाही आपल्याला, त्याचं पिठी साखर करायची नाहीये, अगदी त्याला दरदर असं करून घ्यायचंय. ती साखर घ्या, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मध घाला, त्याचं पेस्ट तयार करा आणि ते ओठांवरती लावायचं आणि त्याला सर्क्युलर मोशनमध्ये जसं आपण स्क्रब करतो तशा पद्धतीनं थोडंसं मसाज करायचं ओठांवरती आणि पुसून धुवून काढायचं. दॅट्स इट. 1-1.5 मिनिटांपर्यंत जरी तुम्ही असं स्क्रब केलं तरी सुद्धा ओठांवरची जी स्किन आहे, जी डेड स्किन आहे ती निघून जाणार आहे आणि आपले ओठ जे आहेत ते नॅचरली सॉफ्ट होणार आहेत. आणि मग त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जर का प्रोडक्ट वापरलं, म्हणजे लिप बाम असेल, वॅसलीन असेल पर्टिक्युलरली, किंवा लिप मास्क असतील, ग्लॉस असतील, लिप ऑइल्स असतील, सिरम्स असतील, त्या सगळ्यांचा उपयोग त्याच्यावरती होणार आहे. अशाच पद्धतीचं स्क्रब तुम्ही कॉफी आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल, नारळाचं तेल असेल तर ते वापरा, ऑलिव्ह ऑइल असेल तर ते वापरा, असं मिक्स करून सुद्धा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं स्क्रब तयार करू शकता. एवढंच जर का करायचं नसेल तर आंघोळीवरनं आल्याबरोबर आपली स्किन जी आहे ती सॉफ्ट झालेली असते, ती वाफ वगैरे लागल्यानंतर आपली स्किन जी आहे ती मऊ पडलेली असते. सो साधंसं आपण टॉवेलनी आंघोळीवरनं आल्यानंतर टॉवेलनी थोडंसं स्क्रब केलं, आपले ओठ पुसून काढले थोडंसं प्रेशर देऊन, तरी सुद्धा ओठांवरची डेड स्किन जी आहे ती निघून जाते. फक्त रक्त निघेपर्यंत घासत बसू नका, नाहीतर म्हणाला आकांक्षा काय सांगितलं तू आणि काय झालं, आता वेगळाच त्रास होतोय. सो जर काळजीने करा.
अर्थात ही तर झाली आधीची प्रोसिजर, कुठलंही प्रोडक्ट लावण्याआधी. पण प्रोडक्ट निवडताना नेमकं कशा पद्धतीचं प्रोडक्ट निवडायचं हे सुद्धा लक्षात घ्या. थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला लिप बाम वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ठेवू शकतो. दिवसा जे लावायचं आपल्याला लिप बाम त्याच्यामध्ये SPF असलं पाहिजे. SPF 15, 30, 50 पर्यंत SPF असलेले चांगले चांगले हार्डली 150 ते 200 रुपयात मिळणारे असे लिप बाम्स जे आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कलर असलेले, टिंटेड असलेले, कलर नसलेले असे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर 1000 रुपयांपर्यंतचे सुद्धा आहेत. सो इट्स युअर चॉईस की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं घ्यायचंय, जे तुम्हाला सूट होईल, तुम्हाला आवडेल, तुमच्या बजेटला सुद्धा सूट होईल, ओठांना सुद्धा सूट होईल असं एखादं लिप बाम तुम्ही नेहमी सोबत कॅरी करा या थंडीच्या दिवसांमध्ये. म्हणजे थोडेसे ओठ ड्राय पडले की तुम्ही लगेच त्याच्यावरती ते लिप बाम लावू शकाल दिवसभरामध्ये आणि तुमचे ओठ जे आहेत ते सॉफ्ट राहायला मदत होईल. मार्केटमध्ये आता लिप बटर्स आहेत, लिप लोशन्स आहेत, लिप कंडिशनर, लिप ग्लॉस, लिप सिरम, लिप ऑइल असेल, बीज वॅक्सचं एक लिप बाम आहे, चॅपस्टिक्स आहेत किंवा नाईट मास्क वगैरे आहेत. असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट आहेत. प्रत्येक एका प्रोडक्टवरती बोलण्यासाठी एक वेगळा आपल्याला एपिसोड करावा लागणार आहे. पण आपल्या आपल्या गरजेनुसार, आपल्या आपल्या चॉईसनुसार हे प्रोडक्ट्स तुम्ही निवडावेत असं मला वाटतं. त्याचा एक थोडासा वेगळा अभ्यास करून आणि मग तुमचे ओठ जे आहेत ते खरंच चांगले राहायला, हेल्दी राहायला या हिवाळ्यामध्ये खूप जास्त मदत होईल. चला तर मग लिप्सची काळजी, आपल्या ओठांची काळजी या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कशा पद्धतीनं घ्यायची याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. कुठलंही प्रोडक्ट वापरताना, चूज करताना सगळ्यात आधी लिप्स जे आहेत त्याचं स्क्रबिंग करून काढा. डेड स्किनवरची जी आहे ती काढून टाका आणि मग नंतर कुठलंही प्रोडक्ट जे आहे त्याचा फायदा तुम्हाला अगदी प्रॉपर पद्धतीनं होईल. ओठांची काळजी कशी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं. दिवसा अर्थात SPF असलेलंच एखादं लिप बाम किंवा जे काही तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल, चॅपस्टिक असेल किंवा बीज वॅक्सचं जे बाम आहे ते असेल किंवा आणखी काय सिरम्स वगैरे असतील तर SPF असलेले असे प्रोडक्ट्स यूज करा दिवसामध्ये. आणि रात्रीच्या वेळी ज्याच्यामध्ये रंग नाहीये, ज्याच्यामध्ये सुगंध असा काही नाहीये, कसलेही फ्लेवर्स ज्याच्यामध्ये नाही आहेत, अशा पद्धतीचं प्लेन असलेलं एखादं स्लीपिंग मास्क वगैरे जे आहे ते यूज करा. म्हणजे या थंडीच्या दिवसात सुद्धा तुमचे ओठ चांगले राहतील. बाकी अशा भरपूर गोष्टी येणाऱ्या हिवाळ्यामध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीनं त्वचेची काळजी घेऊ शकता असे विषय घेऊन मी इकडे येणारच आहे. आजच्या ग्लॅमर पॉडच्या या भागासाठी इतकंच. भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. टेक केअर. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.